रविराज साबळे पाटील आपल्या बरोबर आहेत. पाटील, जवळपास एकाच विषयाशी निगडीत 17 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले. इंदापूरमध्ये पण दाखल झालाय. स्वतःहून हजर राहिला. काय सांगाल? प्रशासनाच्या हाताशी धरून गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे. मुळातच सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून हा खटाटोप चालू आहे की काहीही झालं तर याचा आवाज बंद करायचा, कारण यांना भविष्यामध्ये अडचणी आहेत. नवे नवे आजही अडचणी आहेत. मग आवाज कशानेच बंद होत नाही, तर प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करायचे, हॅरॅसमेंट करायची, म्हणजे शांत बसेल त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. पोलीस यंत्रणा चा गैरवापर करतंय सरकार. 100% गैरवापर करत आहे. माझं स्पष्ट मत आहे. एकाच गोष्टीसाठी हे ऑफिसला 2-2 वेळा येतात. रोज ऑफिसला माझ्या पोलीस पाठवले जातात. माझं व्यवसायाचं ठिकाण आहे, माणसांना भेटण्याचं ठिकाण आहे. तिथं जर रोज पोलीस येत असतील तर कसं म्हणावं इथं अभिव्यक्ती आहे, इथं जगण्याचा अधिकार आहे, इथं लोकशाही आहे, कसं म्हणावं? ओंकार ग्रुपला किंवा बाबुराव बोत्रे पाटलांना एवढा विरोध का साबळे पाटलांचा? नाही, बोत्रे पाटलांना विरोध नाहीये. विरोध हा पैसे थकवणाऱ्या, शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या त्या व्यवस्थेला आहे, त्या संस्थेला आहे. याच्यामध्ये बाबू बोत्रेचा आणि माझा काही संबंध नाहीये. माझ्याकडे जेव्हा परळीचे शेतकरी येऊन रडले, त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं, त्यावेळेस ठरवलं की या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. मुळातच कारखानदारांच्या विरोधात बोलायला लोकांचं समोर येणं पॉसिबल नाहीये आणि ते येतही नाहीत. मग कोणीतरी पुढे झालं पाहिजे म्हणून मी पुढे झालो होतो. पण मला हे माहित नव्हतं की याला एवढी मिरची लागेल. बरं, लागली तर लागली, प्रॉब्लेम नाहीये. एका व्हिडिओ नंतर यांनी रोज गळचेपी करण्याचा, धमक्या देण्याचा, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नाना प्रकारचे प्रयत्न केले. शेवटी आता प्रशासनाकरवी ही रोज पळापळ लावलेली आहे की हा कसा तरी शांत बसेल. ओंकार ग्रुपने राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे कारखाने सहयोगी तत्वावर म्हणा किंवा काही विकत म्हणा त्या पद्धतीने चालवायला घेतलेले आहेत. म्हणूनच ओंकार ग्रुपला अभय मिळतंय सरकारचं. 100%. आधी जे बिलं थकले होते याने ते दिले. मग शेतकऱ्यांमध्ये नाव झालं, आधीच्यांचं ते मोकळे झाले. मोकळे होऊन याच्या हातामध्ये कारभार आला, कावळ्याच्या हातात कारभार आला आणि त्याने दरबार भरवला असाच घाण करून. ही वस्तुस्थिती आहे. मुळातच 2495 करोडचं कर्ज सहकारी कारखाने भाडेतत्वावरती देऊन कसं उचललं, हा सगळ्यात पहिला फ्रॉड. त्याच्यानंतर आतापर्यंत साधारणतः 2000 कोटींची थकीत बिलं असतील. त्याच्यामध्ये कारखान म्हणजे ऊस वाहतूकदार आहेत, शेतकरी आहेत, त्याच्यासोबत कर्मचारी आहेत आणि सगळ्यात विशेष याच्यामध्ये जे साखर विकत घेणारे व्यापारी पण अडकलेले आहेत. या सगळ्यांचे मिळून हा सगळा घोळ झालाय. जर बाबू बोत्र्याकडे किंवा ओंकार ग्रुपकडे पैसे होते तर आज शेतकऱ्यांची बिलं का थकलेली आहेत? इथल्या कर्मयोगी कारखान्याच्या बाहेर आंदोलक उभा का आहेत? परळीच्या बाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन का चालू आहे? हा जर म्हणतोय की मी बिलं मुळातच याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. 50 पेपरला यांनी बातमी दिली की मी सगळ्यांची बिलं दिलेत म्हणून. साखर आयुक्तांना पत्र दिले की माझ्याकडे कोणतीही थकीत बाकी नाहीये. हे कशाच्या बेसिसवर दिलं? आता जे कर्मयोगीवरती वाहतूकदारांचं आंदोलन सुरू आहे, 24 तास झाले त्या ठिकाणी ते बसलेले. तुम्ही जाणार ना हा, भेटायला? मी त्यांना भेटणारच आहे. त्याच समवेत मी इथल्या राज्य सरकारला विनंती करतो, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, त्याचसोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना विनंती करतो. मागचे 2 महिने झालं आम्ही या बाबू बोत्रे आणि ओंकार शुगरच्या विरोधात लढत आहोत. सरकारतर्फे याच्यामध्ये कोणीही दखल द्यायला तयार नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे, थकलेले शेतकऱ्यांच्या बिलाचे पैसे द्या आणि तुम्ही कारखाने बिनबोबाट चालवा. पण शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे तुम्ही बुडवायचा घाट घातला असेल तर याच्यामध्ये राज्य सरकारने लक्ष घालून या बाबू बोत्रेवरती आणि ओंकार शुगरवरती लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा याचे पडसाद वेगळेच पडतील. कुठपर्यंत लढा जाईल पुढे? शेवटपर्यंत, न्याय भेटेपर्यंत, शेवटचा रुपया भेटेपर्यंत. खूप खूप धन्यवाद. तर हे होते रविराज साबळे पाटील. ओंकार ग्रुपच्या विरोधात किंवा साखर सम्राटांच्या विरोधात जो लढा सुरू आहे तो शेतकऱ्यांच्या घामाचा एक ना एक पै मिळेपर्यंत असा सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. याशिवाय या थकबाकीदारांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.